आजच्या या बातमीपत्रात आपण पाहत आहात एक अतिशय प्रेरणादायी पाऊल जे खेळाच्या मैदानातून येऊन पोहोचत आहे थेट ग्रामीण घरांमध्ये। नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील बडगे गावातील गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आज स्मित हास्य उमटलं। या विशेष क्षणाचे मानकरी आहेत स्वदेश फाउंडेशन आणि प्रो कबड्डी संघ यू मुंबा यांच्या सामाजिक उपक्रमांतर्गत 160 ग्रामीण घरांमध्ये सौर ऊर्जेचे दिवे प्रकाशमान झालेले आहेत। स्वदेश फाउंडेशनचे संस्थापक राणी आणि जरीना स्क्रूवाला यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आणि पेठ तालुक्यात गाव विकास समित्यांच्या सहकार्याने स्वप्नातील गावे स्वच्छ, सुंदर, आत्मनिर्भर अशी साकारली जात आहे। प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामात यू मुंबा संघानं प्रत्येक सुपर टॅकलसाठी 15 आणि प्रत्येक सुपर रेडसाठी 10 ग्रामीण घरांना सौर ऊर्जा किट देण्याचं जाहीर केलं होतं आणि त्या वचनाला पूर्ण करत या हंगामात एकूण 160 घरांमध्ये सौर ऊर्जा पोहोचवण्यात आली। या सामाजिक संकल्पनेचा सन्मान करण्यासाठी यू मुंबा संघाचा स्टार खेळाडू अजित चव्हाण यानं बडगी गावात प्रत्यक्ष भेट दिली आणि एका घराचा सौर दिवा प्रतिकात्मकरित्या सुरू करत ग्रामीण परिवर्तनासाठी संघाची बांधिलकी अधोरेखित केली। यानंतर अजितनं स्वदेश फाउंडेशनच्या ड्रीम विलेज गिधोड गावाला भेट दिली। या ठिकाणी पोहोचताच स्थानिक तरुणांकडून त्याचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यू मुंबाचे सीईओ सुहेल चंडूक यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले। ते म्हणाले, मैदानाबाहेरही समाजावर परिणाम करण्याचा आमचा विश्वास आहे। सौर दिवे ही आकड्याची मोजदाद नसून ग्रामीण जीवनात प्रकाश मिळण्याचं साधन आहे। त्याचप्रमाणे स्वदेश फाउंडेशनचे सीईओ मंगेश वांगे म्हणाले, ही भागीदारी म्हणजे क्रीडा आणि सामाजिक परिवर्तनाचा एक सुंदर फूल आहे। अजित चव्हाणनं बडगेमध्ये लावलेला दिवा गावासाठी कायमस्वरूपी प्रेरणा ठरेल। यू मुंबा आणि स्वदेश फाउंडेशनची ही दुसरी सलग भागीदारी आहे। 2023 मध्ये त्यांनी रायगड जिल्ह्यात 4300 फळझाडांची लागवड करून हिरवाई आणि उत्पन्नात भर घातली। खेळ हे निमित्त ठरवतं। यू मुंबा आणि स्वदेश फाउंडेशन दर सामन्यानंतर समाजात ऊर्जेचा आणि विकासाचा दिवा लावत आहे। जन्मत लाईव्ह न्यूज करता बोरगावहून लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट।